हॅलो 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 हा पम्या पुसालकर बोलतोय. अरे प्रसाद ओक नाही रे, पम्या पुसालकर बोलतोय. थंडी कानात गेली की काय तुझ्या मियाला? नाही नाही, अरे प्रसाद ओक या कला महोत्सवाला येणार नाही आहेत. अरे अरे बाबा, ते वेगळ्या वेगळ्या पुरस्कार सोहळ्याला जाणार आहेत. तिथे त्यांना बेस्ट दिग्दर्शक, बेस्ट अभिनेता, बेस्ट जज आणि बेस्ट प्रसाद ओक अशी 4 पुरस्कार आहेत. प्रसाद ओक कोण चांगला करतो या स्पर्धेत तेच पहिले आले आहे. ये उगाच माझा वेळ खाऊ नको. झाला आता, संपला फोन कॉल, एवढाच होता. ठेव चल. याला उसाळकर सर उसाळकर ते मोरे नाही आले का अजून? नाही नाही नाही, मोऱ्यांना आणायला आपले लेखक आहेत ना, ते गुलकंद पेंडुर्ने, ते गेले आहेत. कधी येणार ते? मी कधीपासून वाट पाहते. होय होय, धीर धरा, यायला पाहिजे होते. आले आले मोरे आले मोरे आले मोरे आले मोरे आले. घोषणा द्या घोषणा द्या. मोरे आले पाणी कोरे आमचे मोरे आमचे मोरे. कॉमेडीला म्हणतात होरे होरे. आमचे मोरे आमचे मोरे. कॉमेडीचा फर्टिलायझर. आमचे मोरे आमचे मोरे. आपले मोरे आपले मोरे. ए बाबा, ए बा, ह्या गोष्ट तूच लिहिली आहेस? पटकन बाव नदीत बुडवून टाका. का? अरे येड्या, कुणी वाचला ना तर मगरी बाहेर तरी तुला चावतील. येडा काय? मोरे आले आले कॉमेडी केली. सॉरी मी खूप मोठी फॅन आहे. खूप मोठी फॅन आहे तुमची. नमस्कार. मरेन हो, कधीतरी एवढी कॉमेडी करू नका. मरेन मरेन मी. मी माझे साहेब कातील उर्फ प्लॅटोनिक प्रभाकर मोरे. काय समजले? हात मिळवला मोरेन. सॉरी सॉरी. अगं बाई, हात फॅन नव्हते. असू दे असू दे, भान हरपू नका बाई. नाही, कसं भान हरपलं तर ठीक आहे, कॅरेक्टर हरवलं तर मग केवढी शोधाशोध. असो मोरे, ओळख करून देतो. मी पम्या पुसालकर, या कला महोत्सवाचा आयोजक. हे आमचे युवा नेते निखिल बने. ए बाबा, थांब थांब, डायरेक्ट जालपोला आहे तो. या आमच्या महिला बचत गट समितीच्या अध्यक्षा नीलाक्षी वेंगुर्लेकर. हॅलो, या या. ईशा, नमस्कार नमस्कार. अरे बसा. आणि हे आमचे चिपळूणची आन बान शान, नेहमी कार्यरत असलेले लेखक गुलकंद रणथंबोर पेंडुर्ने. हा, असा काय? साधा सुद्धा रायटर नाही तो, री रायटर आहे. असंच लिहित असतो तो. वसाड्या, हे तूच सांगशील मला. पुढे जाऊया पुढे जाऊया, चला चला पुढे जाऊया. नमस्कार सर, मी गुलकंदरन थंबोर पेंडुर्ने सर. हे माझं स्क्रिप्ट आहे सर. साधा सोपं नाही लिहिलंय सर. मनात शब्द कोंबले, मग भावना कोंबल्या. नदीच्या काठी बसलो, थंड वाऱ्याची झुळूक आली. आई ग झोंबलं, चित्तवृत्ती फोफावली आणि मग लिहून काढलं सर. बरंच काम केलं सर. बस बस बस. हा, नाही बरं, मोठं चांगलं काम केलं ना. बाबा काळजी करू नको. हा, माझ्या अँकरिंगने तुझ्या शब्दाला सौंदर्याची झालर कशी देत होती बघा. मुंबईमध्ये तुला सांगतो ना, सगळंच असं मिरवतात. मी अँकर आहे, मी अँकर आहे, पण खरा डायमंड मी आहे. काय समजलं? अरे कसा आपलं कसं आता पुढे पुढे करायची सवय नाही आहे. म्हणजे डान्स आणि अँकरिंग हा माझा पोट्री आहे. पोरटे असेल सर. तू असं लिवायचं काम घे. हे कॉमेडी तुला नाही जमणार. उगाच कशाला करू. कॉमेडी कॉमेडी. म्हणजे वेगळी गोष्ट म्हणजे कशी आहे, म्हणजे माझ्या हास्य जत्रेमध्ये माझा दबदबा केवढा आहे माहिती आहे? होय काय? म्हणजे शालू ते हुस्न तेरा तोबा, रेंज केवढी आहे जी गोष्ट आहे का एवढी. बरोबर. आणि हे माझं टायमिंग, अरे बापरे. देवा देवा, मी ना स्वतःच कधी कधी स्वतःवर चलतो का नाही. हे सगळं माझ्याकडे आलं कुठलं म्हणून, बाकी काय. मोठेपण आहे तुमचं. मोठेपणा म्हणजे काय, पण मला ना बघा, माझा मनाचा मोठेपणा आहे. मी असा मोठेपणा कुठे मिरवीत नाही. काय समजलं? खोटं नाही सांगेन. म्हणजे जज म्हणून मला बोलून हास्य जत्रे जज म्हणून खोटं नाही सांग. आता तुम्हाला गावाला तुम्हाला सांगायला काय हरकत आहे. बरोबर. पण कसं शेजारी बसून डायरेक्ट कसं बघणार ना. कसं आहे, मॅडम कडे असं नाव नाही घ्यायचं रे. सूचक बोलायचं. नाव कसं डायरेक्ट घेतो. आणि खोटं नाही सांगितलं मला. म्हणजे खाजगी गोष्ट आहे, हास्य जत्रेतली. आतली गोष्ट तुम्हाला सांगू काय? सांगा ना, सांगा ना. कोणा सांगणार नाही ना नाही हो, असं ना. गावाला सांगायला काय हरकत नाही. आपलं कसं मन मोकळं केलं बरं आहे. म्हणजे अँकरिंगची खरी ऑफर मला आली होती. काय सांगताय? हा, मला स्वतः आली होती. असं म्हणजे चॅनलवाले माझ्या मागे होतं, अँकरिंग करा अँकरिंग करा म्हणून. हो देवा शपथ. पण त्या पोरीला काम मिळालं. प्राजक्ता माईला वसाड्या नाव नाही घ्यायचा, सूचक बोलायचं. काय रे कसं ना, तिला काम मिळालं. चॅनलवालं माझ्याकडे आलं होतं. आलं पण कसं आहे, हे मोरे तू एकटा करू शकतो 1-1.5-2 तास. नाही मला करायला काय हरकत नाही रे.
पण त्यांची पण घरं चालायला हवीत ना. थोडी कसं हप्ता बिप्त भरायचं म्हटल्यावर सगळं कसं आहे. मनाचा मोठेपणा तुमचा. आवा आबा मी बोललो मगातपासून आपण काय असा म्हणजे आपलं मन मोठं आहे. बरोबर. मोठेपणा मला आवडतच नाही पहिल्यापासून आहे तसा. मी अगदी साधा कोकणातला माणूस म्हटलं काय करणार हा, दुसरा. बरोबर. म्हणजे अँकरिंगच्या क्षितिजावरचा मी तलपता सूर्य आहे काय समजलं. नाही चांगलं आहे सर, फक्त मावळाची घाई करू नका. नाही, दुपारचे 2 वाजलेत ना म्हणून बोललो, अजून शो बाकी आहे. ते लिहितात ते. चांगलं आहे. लगेच लिहितात पटकन. बरोबर काय आपण सुरू करूया. सुरुवात करूया. फक्त काय आहे, सर आम्ही ना पृथ्वी प्रताप यांच्यासाठी थांबलोय हा, सर. हा. पृथ्वी प्रताप. Yes. हा. विकृत राहतो तोच ना. काय तुम्ही माणसावर कोकणातले. अरे कोकणात एवढे मोठे मोठे सुपरस्टार आहेत हा, त्यांना बोला सोडून बाहेरच्या लोकांना कशाला बोलवता. व्हेन कम ऑन द स्टेज यू ओन द स्टेज असं कोण बोलतं. सई मॅडम बोलतात. असं नाव नाही घ्या. असं होय. सूचक बोलायचं अरे, sorry, sorry. डायरेक्ट त्याला काय बोलते पिपीला काय? मस्त हा पिपी मस्त एवढं ह्याच्या पलीकडे काय आहे काय एवढं बरोबर. त्याला कशाला बोलवायला नाही, पाहिजे? तसं नाही काय मोरे सर, तुम्ही कसे सटल माणूस हा. आहात त्यामुळे तुमच्याबरोबर एक 7-12चा अभिनय असलेला बरा ना. 7-12चा अभिनय म्हणजे नाही म्हणजे आम्ही असं ऐकलंय ते सकाळी 7 वाजता शूटिंग चालू झाल्यापासून रात्री 12 वाजता पॅकअप होईपर्यंत अभिनयच करत असतात. बघितलं हो? काय? 2 मिनिटं माझ्या सानिध्यात राहायला केवढा डेव्हलप झालेला हा, आहे. आणलं तुला वा ना असं शिकायचं नेहमी बघ आपली शिकण्याची प्रवृत्ती हो, पाहिजे yes, sir. त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ शकता का बरं हा, तो आता येणार आहे येऊ दे मोरू दे पैसे बिसे दिलं वगैरे त्याला हो 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 दिलं. हा, फक्त तो आला की त्याला काय सांगा तू फक्त रिबिन काप एका जागेवर जाऊन बस बाकी सगळं अँकरिंगचं काम मोरे करते. तुम्ही कर. हा, अरे सगळा अख्खा कुकर मला ऐकाय आलेला आहे ना. हो, हे खरं आहे. मला म्हणजे हॅलो आय एम सो सॉरी लेट झाला. हाय 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 हॅलो सर. पम्या पप्पा पुसालकर. अच्छा आपलं फोनवर बोलणं झालं. फोनवर हॅलो बोला. हॅलो सर अरे दादा दादा अरे पाय कशाला पडतो पाय कशाला पडतोय येडा आहेस का रे? काय नाही येडा हे असं आहे असं. जाऊ दे रे चल, बस रे बस रे वा. आता तुझ्याबद्दल त्यांना बोलत होतो. माझ्याबद्दल काय बोलत होता? पीपी म्हणजे भावी सुपरस्टार बोललो का नाही रे. हो 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 विचार आत्ताच बोललो. दादा. अरे असू दे रे काय फक्त काय माहितीये काय म्हणजे ह्यांचं म्हणणं आहे माझं काय नाही काय काय फक्त तू रिबिन कापायची आणि एका बाजूला येऊन बसायचं बाकी सगळं अँकरिंगचं काम मी करणार आहे का नाही. नाही मला म्हणाले होते की मी पण अँकरिंग करणार आहे. नाही नाही बोललो होतं पण मी यांना बोललो मागं एक पोरगा अँकरिंग करीत होता लोकांनी दगडी फेकून मारल्या मी नाही म्हटल्यावर सगळ्यांना माझा आवाज ऐकायचा असतो ना. कपाल फुटलं त्याचं. मला नाही बघायचं म्हणतात. अरे तसं नाही कपाल फुटलं तुझं फोडून घ्यायचंय का. नाही नाही दादा असं नाही. आपण सुरू करूया म्हणजे सर Yes. सर म्हणजे कसं आहे अँकरिंगचा भाग सगळं मोरे करतील आपण तुमच्या हाताने फिट कट करूया म्हणजे चालेल. फक्त हा म्हणजे आता काय प्रॉब्लेम पण काय मी ना ठरवून आलो होतो प्रिपेअर करून आलो होतो. मी याला वाल्या काही सगळे खालच्या आलीतले. राहू दे राहू सर कुठे कशाला आम्ही हाव ना सगळं काय. आपण मी काय म्हणतो आपण स्टेजवर जाऊयाच पण त्याच्या आधी एकदा स्क्रिप्ट वरून नजर फिरवली तर बरं. सर तुम्ही इकडे येता मी जरा त्यांना सांगतो. स्क्रिप्टसाठी काय म्हणतोय? सर हे क्यू कार्ड आहे. अरे काय करायचं क्यू कार्ड. सर घ्या लागतील. अरे कसं लागतं याची काय गरज आहे मला. आता कसं मी असा 2दा-3दा वाजता सर्कल मोडून टाकीन तिथे. ते करेक्टच आहे आपण कसं प्रायोजकांची नावं असतात ना. हा. ते असू दे मला काही कठीण नाही आहे ना मला नेहमी एकदा बघा सर म्हणजे एक 5 मिनिटं आहेतच तर बघू. नजरे खालून घालवा. आता म्हणतो म्हणून पण बघ मी बघ आता मी स्टेजवर आहे ना मी असा उभा राहून बोल असं. हा, तसं. हा, माझा आवाज बघा टॅलेंट बघ फक्त मला तर माहितीच आहे ना दादा. काय चिपळूण कर हा काय ओळखलाय बा मला वा, वा. मी शालू काय समजली कंटिन्यू. इथं पाहिलं तर मी तुमच्या सगळ्यांचा स्वागत करतो डीएनसी म्हणजे ढामणडेरे नागरपुले क्लब आयोजित कला महोत्सव 2024 मध्ये. वा वा वा. वा शब्द फिक अशी पाहिजे येस दादा. अँकरिंगला Yes, sir. ही महत्वाची ही सगळ्यांना जमत नाही Yes, sir. मांज्याशिवाय Yes, तर ह्या महोत्सवाचे प्रायोजक आहेत काष्टी जुनी न्हावा सेवा. सर सर काय बोललात सर? काष्टी जुनी न्हावा सेवा. काय बोललात सर? काष्टी जुनी न्हावा सेवा. सर असं नाहीये ते. मग? या महोत्सवाचे प्रायोजक आहेत क्रिस्तिर्जिन नुवाकोवा सिरॅमिक्स मिक्स टर्की स्टाईल्स. क्रिस्तिर्जिन नुवाकोवा सिरॅमिक्स मिक्स टर्की स्टाईल्स. क्रिस्टिजिन मावा खावा नाही नाही मोरे सर क्रिस्तिर्जिन नुवाकोवा. क्रिस्टिजिन मावा सर क्रिस्टिर्जिन नोवाकोवा. क्रिस्टिजी मोरे मावा खावा. मोरे माझ्याकडे पहा क्रिस्तिर्जिन नोवाकोवा असं असं आहे सगळं एवढं कठीण कसं काय बोलायचं ना. मी काय म्हणतो काय
नाही जरा सोपं लिहायचं नावासाठी तुला माहिती आहे ना आपल्याला नाही, काय कसं आहे बघ नाही तसं नव्हं मी जरी ह्या गावातला स्थानिक जरी असलो ना तरी आपल्या कोकणाची परंपरा काय आहे काय? काय आहे काय? पाहुण्यांना पहिला मान द्या नाही ना पण सर तो तुम्ही द्या पण कसं आहे सर हे प्रायोजक आहेत हा. ह्यांचं पूर्ण नाव आपल्याला घ्यावंच लागेल हा. घ्यावंच लागेल हो सर मग त्यांनी स्पॉन्सरशिप दिली आहे ना सर हे पण कसं आहे आपण पाहुण्यांना पहिला मान देतो का नाही कोकणामध्ये आता हा पृथ्वी इथे येऊन बसलाय नुसता बसून चालेल काय नाही. हा कधी मोठा होणार ना ह्या पोरांनी पण शिकलं पाहिजे का नाही नाही शिकलं पाहिजे ना तुम्हाला कधी येणार अँकरिंग ना बाई तू हे सगळं पुढचं बोल मी हा मग काय झालं अहो दादा ते तुम्ही म्हणालात ना की ते दगड मारतात दुसरं नाही नाही कठीण असेल तर दगड नाही मारीत तेव्हा शपथ खोटे ना सांगे कठीण असेल दगड नाही मारीत लोक नाही पण तसं नाही दादा म्हणजे तुम्ही सिनियर माणूस इथे असताना मी वाचणं बरं नाही रे बुवा मी सिनियर बिनियर असं काही नाही आहे मी मनात लय मोठा आहे का नाही आणि तुम्ही शिकणार कधी बरोबर. शिकलं पाहिजे ना बरोबर, तुम्हाला बरोबर. अँकरिंग Yes, yes, करायला yes. हे बघ हे काय नाही हे बघ सोपं आहे सगळं हे बुवा हा? मला चालतंय ना मग तुम्ही घ्या ते बोलतो नक्की वाचू ना अरे बस काय अरे हो, हो. आज नाही असं काय करू आज येस दादा येस दादा इथे माझं नाव ऍड करतो मग आता बोलण्यापुरतं हा तेवढ्या पुरतच करा नमस्कार मी पृथ्वी प्रताप तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ढामणढेरे नागरपुल्ले क्लब आयोजित कला महोत्सव 2024 मध्ये तर या महोत्सवाचे प्रायोजक आहेत क्रिस्तिर्जिन नोवाकोवा सिरामिक मिक्स टर्किश टाईल्स हा सर करेक्ट क्या बात आहे मस्त मस्त छान व्यवस्थित वाचलं आता? नाही नाही साहेब पण काय झालं हे वाक्य बोलताना ना तुझा श्वास नाही पुरला श्वासात कमी पडतोस तू थोडा म्हणजे असं डायरेक्ट ही वाक्य आहेत ना मी 3 वेळा सलग बोलू शकतो बरं. कॉन्फिडन्स पाहिजे ना श्वास नको काय पुरायला माझं हा जरा त्याच्यावर वर्क करतो Yes, sir. हा त्याच्या पुढे मी वाचतो काय काळजी नाही. अच्छा पुढचं तुम्हीच घ्यायचं. मी वाचतो मी सगळं चालेल, वाचतो. चालेल. आणि सहप्रायोजक आहेत रिकाम्या उंदराचा लालू बालू शिंदे नाही सर नाही सर रिकाम्या उंदराचा लालू बलू शिंदे नाही सर मग? ते वाचा ना काय आहे रिकार्सो उर्निगो लार्सन बेल्टो शिवरिंग सोल्युशन असं आहे sir. रिकार्सो उर्निगो लार्सन बेल्टो शिवरिंग सोल्युशन हा अँकर वा ह्या प्रायोजकांना तुम्ही पैसे घेतलं का यायचं आहे नाही सर ह्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत तुमचं मानधन ह्यांनीच दिलंय sir. होय का त्यामुळे हे नाव घ्यावंच लागेल बोलावलं हो सर हे खाडाखोड करून चालणार नाही नाही सर नाही नाही नाही. मोरे सर हो घ्या ना ती नावं एकदा तुमच्या तोंडून ऐकलं ना की काळीच माझं धडधडायला लागेल बाई पण ही वाक्य बोलताना माझी जीभ धडधडते त्याला काय करू दुसरं काय बोला नाही ना. सोपं हा पाहिजे होतं ना मी काय म्हणतो सर म्हणजे आता आपण काय करूया ह्या अँकर लिंक्स आहेत पहिल्या या येतले. हे पृथ्वी प्रताप वाचू दे हा. तुम्ही चिपळूणचा इतिहास सांगा हा यांच्याकडनं इतिहास ऐकायचा सावकाश, सावकाश, सावकाश. हॅलो हॅलो म्हणजे इतिहास माझ्याकडनं ऐकणार ना कसा माझा आवाज लोकांना ऐकायचा हा. आहे आणि मी कसा चिपलूनला म्हटल्यामुळे कसा इतिहास मीच सांगू शकतो व्यवस्थित बरोबर दादा. हा, चालेल बरं हा बसूनच बोलू काय जरा तुमच्यावर आहे सर ते पाणी बिणी काय हवं नाही पाणी बिणी नको आता काय नको तर मंडळी चिपळूण वा. चिपळूण हे 17व्या शतकात एक महत्वाचं केंद्र होतं इथं टाल्या येतात का ना बघा हा तर चिपळूण येथे सुरुवातीला सातवाहन शक आणि शपथ क्षत्रप कुर्मापुरी नाही नाही सर सर कुर्मापुरी नाही सर चिपळूण या शहरावर सातवाहन शक क्षत्रप आणि कलचुरी राजांनी राज्य केलं कुर्मापुरी कुठून आणली सर तुम्ही म्हणजे एवढ्या राजाने आपल्या चिपळूण राज्य केलं राज्य केले सर काय सांगतोस का हा. व? हा. मग इकडच्या लोकांना माहिती आहे सगळं नाही फक्त कमी लोकांना माहिती आहे वसाडे एवढं कठीण करून कशाला सांगतोस आपलं सोपं गाव तर कठीण कशी करायला सांगतो हा करू सोपं- सोप्या भाषेत सांगितलं कसं लोकांना लगेच कळलं मग सोप्या भाषेत म्हणजे काय सोपं काय साधा आहे इथं. हे बघ आता मी बघ मला माहिती आहे काय सोपं कसं करायचं आता नमस्कार चिपळूणकर हो चिपळूण हे परशुराम भूमीमधलं एक छोटंसं गाव चिपळूण अगदी बघण्यासारखं गाव आहे नदी किनारे आंब्यांची झाडं काजूची झाडं नारळी फोपलीच्या बागा हा तुम्हाला सांगतो सगळं सौंदर्य कसं असं नटून थटून असं वावरत असतं कोकणामध्ये चिपळूणमध्ये काय समजलं कोकणचा शिमगा कोकणचा बाल्या डान्स कोकणचं नमन कोकणचा छबिना म्हणजे हे सगळं जे कार्यक्रम आहेत का नाही असं म्हणजे थाटामाटात पार केले जातात म्हणजे सगळी चिपळूणची माणसं आहेत का नाही अशी जीवाला जीव देणारी आहेत असं सगळं सोपं असं हे चांगलं म्हणजे कसं म्हणजे ते आपलंसं वाटेल ना नाही सर हे चांगलं आहे सर सोपं आहे पण सर कसं याच्यावर टाळ्या नाही येणार म्हणून मी ते लिहिलं नाही हा म्हणजे येडा आहे पडदा का? ओपन त्याला टाळ्या आल्या पाहिजे येडा आहे का हा प्रभाकर मुराला टाळ्या मिळणार नाही कोकणात असं होईल काय मला सांग नुसता असा पडदा उघड बघ कशा टाळे घेतो तो कशा कशा घेणार कशा काय तुम्हाला माहिती आहे आपली संस्कृती दाखवायला नको काय आता बघा अग शालू झोका दे गो मैना अग शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना फुगडी नाही आणली रुसू नको मैना फुगडी नाही आणली रुसू नको मैना शालू झोका दे
सगळं हा कळलं तुम्हाला दादा